हॅलो. हॅलो. कुठं लागलाय फोन? कानाला लागलाय फोन. अहो कानालाच लागतंय मला माहित आहे, पण तुमचं नाव काय आहे असं मला विचारायचं होतं. मी माणूस आहे. माणूसच बोलताय हो, पण माणसाला काहीतरी नाव असेल की. माणसाला नाव आहे, ब्रँड इज ब्रँड, राधा इज ब्रँड. म्हणजे राधा भालेकर बोलताय का तुम्ही? राधा भालेराव. कोण पाहिजे तुम्हाला? हा, मला राधा भालेरावच पाहिजे. माझं एक काम होतं हो तुमच्याकडं. काम सध्या तर मी बिझी आहे. तुम्ही बिझीचा हो, तुम्ही लय ब्रँड आहो. टिकटॉक पासून तुम्ही व्हायरल लावून तुमच्या मागे लय काम आहे, ते मला पण माहिती आहे. पण तुम्ही वेळ काढून माझं काम केलं पाहिजे असं मला वाटतंय बघा. अहो येळातनं येळ काढणार का? म्हणजे येळातनं येळ काढून तुमचं काम करणार. त्याच्या अगोदर का नाही हम्म. माझं पण एक काम आहे, ती पण लय महत्वाचं आहे. काय आहे? काय महत्वाचं काम आहे? ते काय माहितीये का? हा. आमच्या इथलं एक जळातनं कुत्रा आहे का नाही, हा. तिला झाली ती पिली हा. आणि त्या पिलाचं नाव ठेवायला मला बोलवलंय. म्हणजे कुत्र्याचं नाव ठेवायचं आहे का तुमच्या? हा. म्हणजे नाव ठेवायला सुद्धा तुम्हाला बोलवती ती? नाही बोलवत नाही हो, आमच्या शेजारचंच आहे. म्हणजे त्या कुत्र्याच्या आत्या आहेत का तुम्ही? बया काय पण होय मग काय? लेकराला. आप- लेकर आपल्या संस्कृतीत आत्या नाव ठेवते म्हणून मी विचारलं. तसं नाही. कसं आहे माहितीये का, आता मला सगळेजण मला टिकटॉकला बघितलंय ना. बघितलंय की राव, म्हणूनच तुम्हाला कॉल केलाय, महत्वाचं काम आहे. हा पण आता टिकटॉक बंद झालं. आता का ना मी इंस्टाग्रामवर आणि युट्यूबला असते या. आणि मी लय मोठी सेलिब्रिटी आहे. आणि सेलिब्रिटी म्हणल्यावर असंच मला कुणाची बी नावं ठेवायला लागतात. मग म्हणलं चला आता कुत्र्याचं बी नाव ठेवा. शिळीब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी का शिळीब्रिटी? तीच आम्ही गरीब माणसं अन्न खाऊन दिवस काढतोय. आम्हाला कुठलं येतंय व तसलं म्हणायला, इंग्लिश नाही बोलायला येत. आम्ही गरीब माणसं आहे. तुम्ही अन्न खाताव ना, आम्ही काय खाताव? आता तुम्ही मोठी माणसं काय मला काय माहिती आता काय काय सांगावं बरं, सांगा तुमचं काय काम आहे ते. मला जायचंय घाई गडबडीनं. अहो आपलं एक तुळजापूरला दुकानाची ओपनिंग करायची आहे. दुकान हाय ज्वेलरीचं. हा हा हा. त्या ज्वेलरीच्या दुकानाची तुम्ही रिबीन कापचाल का? रिबीन कापायची म्हणजे कसं, त्या दुकानाची खवळतेली की माणसं. म्हणजे उद्घाटनाला तुमच्या हस्ते तुमच्या हातून उद्घाटन करायचं आहे आपल्या दुकानाचं. उद्घाटन. हा. बर बर येईल की, कधी यायचंय? पण तुमचं मानधन, तुमचा चार्जेस किती खर्च येईल अगोदर सांगा मला. म्हणजे काय असतं ते? म्हणजे आता तुम्ही तेवढ्या लांबून इकडे येणार, मग तुम्हाला काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे की, किती पॅकेज द्यायचं? पॅकेज म्हणजे मला काय तसलं कळत नाही बाय. आम्हाला कसं, आम्ही गावाकडे राहतो ना, ते आम्हाला कळत नाही तसलं. जरा म्हणजे मला समजलं असं सांगा मराठीत. म्हणजे पैसे पैसे तुम्हाला पैसे किती द्यायचं? कशाचं पैसे मला, कशाला ते रिबीन कापलेलं होय? हा, रिबीन कापायला पैसे असतात तर ते किती द्यायचं तुम्हाला? हे मी तसलं पैसे काय घेत नाही तसलं. खरं म्हणताय? खरंच नाही येत. आतापर्यंत मी एवढ्या लोकांचं, म्हणजे आता मी पण युट्यूबला आहे ना, मग मला सगळेजण सेलिब्रिटी म्हणतात, मोठी झाली म्हणतात. हे ते सगळं झालं, पण मी अजूनपर्यंत कुणाचा रुपया घेतला नाही. कधीच नाही. मी सहखुशीने येते जाते, तसं काय सुद्धा अडचण नाही. आता मी कुठं पण जाते की, कुणाचा रुपया घेत नाही मी. उलट तुम्ही मला एवढंच तुमच्या उद्घाटनाला बोलवलं, तीच मला म्हणजे चांगलं वाटायला लागलं. आतून आनंद वाटायला लागलाय. चलते राव, धन्यवाद ताई. बर का, तुम्ही खरंच लय प्रामाणिक माणूस आहो. आणि मी तुमची चेष्टा करायला गेलो होतो. मला लय बेकार वाटायलंय बघा आज. का बरं? काय उद्घाटन नाही ना, काय नाही, पण अशीच थट्टा करणार होतो मी. बया मी तर इथं कसली खुश झाली होती. उद्घाटन नाही काय नाही, असली कुठं चेष्टा असते वय? जरा करायला पाहिजे अजूनपर्यंत चेष्टा. अजूनपर्यंत माझी कोणी चेष्टा केली नाही बरं का. आता पहिल्यांदा चेष्टा असली झाली. चेष्टा म्हणजे मी प्रँक कॉल करालतो तुम्हाला. ते मला तसलं समजत नाही बरं का, कसलं कॉल असतंय ते. पण मला अजूनपर्यंत असला कॉल कोणी केला नाही. समजा कोणी केलाच कॉल तर मी सगळ्यांची मजा घेते, कारण मला असं वाटतं की ती मला ओळखतात म्हणून. बरोबर आहे, पण जरा प्रँक कॉलवर तुमची करावी म्हणलं गंमत. पण गंमत तुम्हाला फसवलं होतं मी. पण सांगावं म्हणलं, तुम्ही खरंच लय प्रामाणिक आहो बरं का. काय नाही म्हणजे मला माहित नव्हतं बरं का ते कसला कॉल आहे ते. पण ट्रू कॉलरला उलट मी पण तुला ओळखते बरं का दादू. काय माहितीये का, तुझं नाव ट्रू कॉलरला आलं होतं. तुझं नाव नंदूच आहे ना? नंदूच माझं नाव आहे, पण आडनाव आडनाव काय मोरे. हा, नंदू मोरे नाव आहे ना, असंच काय तर. म्हणजे ट्रू कॉलर आलं होतं नाव मला तसं. पण मी म्हणलं आता हे मला ओळखत असेल कदाचित. तू तर टिकटॉकला लय फेमस होता, आणि आता इंस्टाग्रामवर पण आहे, युट्यूबला पण तुझी आयडी आहे की, मी बघत असते तुझा पण व्हिडिओ.
म्हणजे तुम्ही माझा आवाज पण ओळखलाय आणि तुम्ही मला ओळखला हो का अगोदरच? हा आधीच ओळखलेला आहे. तुला नंबर कुठून भेटला माझा? म्हणजे मी तुम्हाला फसवायला निघालतो पण तुम्हीच मला फसवलं. म्हणूनच मी ब्रँड इज ब्रँड आहे काय. फिर हेरा फेरी लय अवघड आहे राव. नंबर कुठून भेटला तुला माझा? मी जस्ट डायल होऊन नंबर घेतलाय तुमचा. होय का? ती कसं असतं, कुठं असतं ती? ती 888888 असं 10-12 दाबाचं मग ती वरी फोन लागते आणि त्यांना सांगायचं टिकटॉक स्टार राधा भालेकरचा नंबर द्या म्हणलं का ती लगेच आपल्याला पाठवते ती. तसं आहे काय? मला काय माहित नव्हतं बाबा. आता तरी चांगलं म्हणते ना, माझं नाव भालेराव आहे, आडनाव भालेराव आहे, भालेकर नाही. हा. आणि चांगलं वाटलं मला तुला, म्हणजे मला वाटत होतं की म्हणजे मी तुझे व्हिडिओ बघते, पण मला असं वाटलं नाही, कारण नंबर नवीनच आला आणि ट्रू कॉलरला नंतर मी बघितलं, म्हणलं हे तर लय मोठा स्टार आहे म्हणलं. कसं काय फोन केला म्हणलं, आपण ह्याची जरा मज्जाच घ्यावं. मला वाटलं तुम्ही मला ओळखत नसाल म्हणून मी तुम्हाला अरे बाळा, तुझे व्हिडिओ बघते मी, तर तुला कसं नाही ओळखणार. धन्यवाद बरं का ताई. धन्यवाद पुन्हा एकदा. बर बर, चालतंय चालतंय. चलतंय घ्या मग काळजी हा. हो हो, तू पण घे काळजी. हा चलतंय धन्यवाद. हा, ठेवू का? हा ठेवा ठेवा.